नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसिक क्षमता चाचणी याविषयी माहिती पाहणार आहोत. नवोदय प्रवेश परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे मानसिक क्षमता चाचणी, कारण याच विभागाला सर्वात जास्त मूल्यांकन दिलेले आहे आणि याच विभागामध्ये जास्त प्रश्न संख्या पण आहे. काही प्रश्न खूप कमी वेळेमध्ये सरावाने लगेच सुटतात, परंतु काही प्रश्न मात्र आपल्याला चक्रावून सोडतात. मानसिक क्षमता चाचणीमध्ये एकूण 10 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचा अनुक्रमांक किंवा प्रश्न प्रकारांचा क्रमांक वेगवेगळाही असू शकतो. यामध्ये सर्वात पहिला प्रकार आहे, या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेला आहे, वेगळे पद शोधा. यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिल्या जातील. त्यामध्ये एकच वेगळी आकृती असेल व उरलेल्या 3 आकृतीमध्ये काही ना काहीतरी एकत्रित किंवा एक असा संबंध असेल. नंतर दुसरी आहे जुळणारी आकृती, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती. बारीक निरीक्षण जर केले तर आपल्याला थोड्याशा वेगळ्या प्रकारचा फरक प्रत्येक आकृतीमध्ये दिसेल. त्यापैकी फक्त एकच आकृती आपल्या प्रश्न आकृतीशी जुळणारी असणार आहे. तिसरा प्रकार आहे आकृती पूर्ण करा, म्हणजे आकृतीचे समान 4 भाग केले जातील. त्यापैकी प्रश्न आकृतीमध्ये 3 भाग दिले जातील आणि एक भाग मात्र उत्तरामध्ये असेल. त्यापैकी योग्य असा आपल्याला भाग शोधायचा आणि आकृती पूर्ण करायची. अशा प्रकारचा हा तिसरा प्रकार. चौथा प्रकार आहे मालिका पूर्ण करा, म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये 3, 4 किंवा 2 किंवा यापेक्षा कमी जास्त अशा आकृत्या दिल्या जातील आणि त्या पुढील आकृती म्हणजे एक समान संबंध असलेला अशी आकृत्या दिल्या जातील आणि त्याच्या पुढे एक प्रश्नचिन्ह देऊन उत्तरामध्ये ती आकृती असणार आहे. 4 उत्तरापैकी योग्य असे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहे किंवा निवडायचे आहे किंवा त्या उत्तराचा पर्याय गोल करायचा आहे. 5वा प्रकार आहे समसंबंध, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला 2 आकृत्या दिल्या जातील, मग त्यामध्ये काय संबंध आहे तोच पुढच्या आकृतीचा संबंध उत्तरातील आकृतीशी जोडायचा आहे. 6वा प्रकार आहे भौमितिक रचना पूर्ण करा. यामध्ये आकृतीच पूर्ण करा अशाच प्रकारचा आहे. आरशातील प्रतिमा, मग यामध्ये अक्षरं असतील, आकृत्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या एकत्रित करून आरशात प्रतिमा कशी दिसेल याच्यावर आधारित प्रश्न असतील. घडी घाला व उलगडा, म्हणजे कागदाला किंवा प्रश्नामध्ये वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातील, जसं की तुम्हाला ड्रॉइंग शीट, पेपरचा कागद, रुमालाचा किंवा कापडाला घडी घाला आणि उलगडा केल्याच्या नंतर, म्हणजे पूर्ण ती आकृती पाहिल्यासारखी केल्याच्या नंतर किंवा कागद पाहिल्यासारखा केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारच्या घड्यांच्या रेषा दिसतील याच्यावर आधारित असे प्रश्न विचारले जातील. अवकाश कल्पना, म्हणजे तुकडे जोडा. या ठिकाणी आपण पेपरच्या कात्रणामध्ये विविध प्रकारच्या गमती म्हणून आपण वेगवेगळे आकृत्या पाहतो, त्या पद्धतीने या आकृत्या असणार आहेत. आणि 10वा प्रकार आहे लपलेली आकृती शोधा, म्हणजे एक आकृती देतील आणि पुढे 4 पर्याय देऊन उत्तर आकृती शोधायची आहे. असे एकूण 10 प्रकार आहेत. यामध्ये प्रत्येक प्रकारावर क्षमता चाचणीमध्ये एकूण प्रकार 10 असल्यामुळे एकूण प्रश्नांची संख्या होते 40 आणि एकूण गुणांची संख्या होते 50, म्हणजे आपल्याला 40 प्रश्न बरोबर सोडून 50 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 1.25 इतके गुण मिळणार आहेत. तर चला पाहूयात त्यातील पहिला प्रकार, वेगळे पद शोधा. आता आपण वेगळे पद किंवा वेगळी आकृती कशी शोधायचे याचा अभ्यास करूयात व त्याचबरोबर काही प्रश्न पण सोडूयात. यामध्ये काही क्लुप्त्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. यामध्ये पहिली आहे, आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. म्हणजे आपल्याला काही 4 आकृत्या दिल्या जातील, त्यामध्ये समान संबंध असेल किंवा रेखांकित केलेले, छायांकित केलेले म्हणजे गिरवलेले भाग असतील, त्यांचा आकार म्हणजे काही आकार त्रिकोण, चौकोन, आयत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बाण दिलेले असतील आणि त्यांचे स्थान म्हणजे त्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, वरच्या बाजूला, खालच्या बाजूला किंवा यापेक्षा सरळ गणिती भाषेत जर सांगायचं झाले तर ती आकृती आपल्याला 90 अंश कोनामध्ये फिरवून तिचे स्थान लक्षात घ्यायचे आहे.
नंतर हा झाला पहिला प्रकार. यानंतर दुसरा प्रकार म्हणजे सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात, अशा काही आकृत्या दिलेल्या जातात. नंतर एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत. म्हणजे आपल्याला प्रश्न आकृती 4 दिल्या जातात, त्यापैकी 3 आकृत्याचे समान 2 भाग करता येतात, पण एक आकृती अशी असते की 2 समान भाग होत नाहीत. तिसरी क्लुप्ती आपल्याला लक्षात ठेवावी लागते. एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील, म्हणजे गोल दिलेल्या असेल अशा पद्धतीने, आणि त्याच्यातच पुन्हा एक गोल दिलेले असेल, अशा एकात एक आकृत्या, मग ते त्रिकोण असतील, चौकोन असतील, आयत असतील, अशा विविध प्रकारच्या आपल्याला आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे. तर बाहेरच्या आकृतींशी पण कधीकधी तुलना केली जाते. समजा मी या ठिकाणी एक आकृती काढून दाखवतो. असा गोल आहे आणि त्रिकोण आहे. दुसऱ्या आकृतीला काय दिलं जाईल, त्यांनी त्रिकोण बाहेर देतील आणि आतल्या बाजूला गोल देतील, अशी पण तुलना करावी लागतील. मग आतील आकृत्यांची तुलना करावी लागेल. चौथी क्लुप्ती आपल्याला वापरता येईल. आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा, म्हणजे आकृती गोल जरी दिली, चौकोन, आयत, शंकू किंवा विविध भौमितिक प्रकारच्या आकृत्या जरी दिल्या, अनियमित आकृती जरी दिली, तरी त्याची आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब ही असू शकतात. आणि चित्राचे वर्गीकरण करताना आपण अवांतर वाचन खूप उपयोगी पडते, म्हणजे आपल्याला तर्क लावण्याची पण या ठिकाणी गरज असते. आता आपण प्रत्यक्ष या क्लुप्त्यांचा वापर कसा करायचा व त्याच्यावर आधारित असलेले प्रश्न पाहूयात. या ठिकाणी मी पहिली आकृती घेतलेली आहे. आकृतीचे नीट निरीक्षण करा. पहिल्या आकृतीच्या खाली क्रमांक ए दाखवलेला आहे, नंतर बी, नंतर सी आणि नंतर डी. या 4ही आकृत्या प्रथमदर्शनी आपल्याला सारख्या दिसतील, परंतु आता पहिल्या आकृतीमध्ये पाहत असताना एक उभी रेष आहे, समान एक धागा पकडा. 4ही आकृत्यामध्ये अशा रेषा आहेत आणि त्यासोबत वरच्या बाजूला 2 गोल आणि खालच्या बाजूला 2 आहेत, परंतु त्यातील उजवा एक गोल पूर्ण छायांकित किंवा चित्रांकित केलेला आहे, रंगवलेला आहे. तर या आकृत्याचं आपल्याला या ठिकाणी 90 अंश कोनामध्ये आकृत्या फिरून पाहाव्या लागतील. म्हणजे चला ए सारख्या आपण आकृत्या करून पाहूयात. या आकृतीला आपल्याला या बाजूला फिरवावे लागेल, म्हणजे ए आकृतीसारखी होईल. म्हणजे तर दुसरी आकृती आपल्याला फिरवण्याची गरज नाही, सी क्रमांकाची. आणि डी या क्रमांकाची आकृती आपण जर 90 अंश कोनामध्ये उजव्या बाजूला फिरवली, तर ए, बी आणि डी या तिन्ही आकृत्या सारख्या दिसतात आणि सी मात्र वेगळ्याच प्रकारची राहते, म्हणून आपले उत्तर सी असते. त्यामुळे या सी ठिकाणी आपण पूर्ण गोल करायचे आहे. पुढील प्रश्न पाहूयात. या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहून घेऊयात. ए, बी, सी आणि डी यामध्ये एक घड्याळाची आकृती दिलेली आहे. यामध्ये आपण बारकाईने जर निरीक्षण केले तर तुम्हाला त्या घड्याळीचा दाखवलेला काटा, म्हणजे त्या काट्याची दिशा याच्यावरून लक्षात येईल. या घड्याळीमध्ये पहा, या घड्याळीमध्ये पहा आणि या घड्याळीमध्ये पहा. आपल्याला लागलीच उत्तर दिसून येते. आपले उत्तर येते सी, म्हणून आपण सीच्या पर्यायाला गोल करायचे आहे. आता आपण तिसरा प्रश्न सोडूयात. यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. या 4ही आकृत्याचं व्यवस्थित निरीक्षण करा. योग्य उत्तर कोणते असेल याचे अनुमान बांधा किंवा अंदाज बांधा. एमध्ये पहा एक रेष आणि त्या पुढे दिलेले 2 रेषेचा कोन किंवा अंतर याची पाहणी करा. दुसऱ्या आकृतीची पण तशीच पाहणी करा. या ठिकाणी तिसरी आकृती छोटी दिसत आहे किंवा 2 रेषेमध्ये तयार होणारा कोन हा लहान आहे. या 4ही आकृत्याचं निरीक्षण केले असता आपल्याला या 3 आकृत्यापेक्षा आकृती वेगळी आहे, म्हणून आपले उत्तर होते सी. आता चौथा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी बघा, असा वर जाणारे बाण दाखवले आहेत, नंतर चौकोन, नंतर त्रिकोणामधून एक उभी रेष दिलेली आहे आणि या ठिकाणी एक चौथी वेगळी आकृती आहे. आता आपल्याला या ठिकाणी सारख्या आकृत्यांचा संबंध लावून उत्तर लवकर शोधता येते का पहा.
मग सारख्या कशा असतील? आता दोन रेषेमध्ये दाखवलेला कोन असे एक आहे. नंतर या ठिकाणी मात्र तो संबंध लावता येत नाही. तिसऱ्या आकृतीमध्ये तो संबंध लावता येत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरी क्लुप्ती वापरावी लागेल. म्हणजेच काही वेळेला त्या आकृत्यांच्या रेषांची संख्या पण मोजावी लागेल. पहिल्या आकृतीमध्ये वर 2 आणि खाली 2 अशा 4 रेषा आहेत. आता बी आकृतीमध्ये पहा, यामध्ये 4 रेषा आहेत. सी आकृतीमध्ये पण पहा 4 रेषा आहेत. आणि डी आकृतीमधील रेषा मोजूयात. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे या तीनही आकृत्यांमध्ये 4 रेषा आहेत. मात्र डी आकृतीमध्ये या ठिकाणी 5 रेषा असल्यामुळे ही आकृती वेगळी ठरते. म्हणून आपण डी पर्यायाला गोल करायचे आहे. आता आपण 5वा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी 4ही आकृतींमध्ये त्रिकोण आणि त्याच्या खालच्या बाजूला काळा भाग रंगवलेला आहे. ही समान एक धागा आहे. आणि त्याच त्रिकोणाच्या उजव्या खालच्या बाजूला एक तिरपी रेष दिलेली आहे. आता तोच धागा पकडून आपण सर्व आकृत्या बी सारख्या फिरवल्या किंवा त्यांचे आकार जर बदलले, म्हणजे ए आकृती आपल्याला डाव्या बाजूला 90 अंश कोनामध्ये फिरवावी लागेल. बी सारखी आणि ए सारखी अशा दोन्ही सारख्या दिसतील. सी मात्र उजव्या बाजूला 90 अंश कोनात फिरवावी लागेल. त्यावेळेला मात्र त्रिकोणाच्या बाजूची रेष या बाजूला येते आणि एची आणि बीची मात्र उजव्या बाजूला आहे. सीची मात्र डाव्या बाजूला येते. आणि डीची मात्र आता आपल्याला कोणत्याही प्रकारे फिरवून ए किंवा बी सारखी आकृती फिरवून तयार करायची आहे. या ठिकाणी आपण डाव्या बाजूला 90-90 असे 2 वेळा जर फिरवली तर तिची ही रेष उजव्याच बाजूला येते. म्हणजे ए, बी आणि डी या तिन्ही सारख्या आकृत्या आहेत. वेगळी आकृती ठरते ती सी. म्हणजे आपल्याला सी या उत्तराला गोल करावं लागेल. 6व्या प्रश्नामध्ये बारीक निरीक्षण जर केले तर खाली एक असा अर्धवर्तुळापेक्षा थोडा मोठा भाग दिसत आहे. सर्वच आकृत्यांमध्ये सारखा आहे. नंतर बाजूला हे असे बाण दिल्यासारखे आहेत. ही सर्व आकृत्यांमध्ये जवळपास सारखेच आहेत. आणि सर्वात वरचा कोन म्हणजे असा एक बाण दाखवलेला आहे. मात्र सी या आकृतीमध्ये मात्र उलटा अर्धवर्तुळ दाखवलेला आहे. म्हणून या तीनही आकृत्या सारख्या होतात. ए, बी आणि डी वेगळी आकृती ठरते ती सी क्रमांकाची. म्हणून आपण उत्तर लिहिताना सी या पर्यायाला गोल करायचे आहे. पुढील 7वा प्रश्न आहे. पहिल्या चित्रामध्ये आहे बैलगाडी, दुसऱ्या चित्रामध्ये आहे सायकल, तिसऱ्या चित्रामध्ये आहे जहाज किंवा होडी आणि चौथ्या चित्रामध्ये आहे ती ॲटो रिक्षा असल्यासारखी जुन्या काळातील टांगा सायकल. तर आता आपण या चित्रांचे या ठिकाणी निरीक्षण करून आपल्याला उत्तर बाजूला काढता येणार नाही. परंतु हे वाहतुकीचे आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी आहे. परंतु यासाठी लागणारा रस्ता वेगवेगळा आहे. याला जमिनीचा वापर करावा लागेल पहिल्या चित्रासाठी म्हणजे बैलगाडीला. बीसाठी पण रस्ताच लागेल, जमीन लागेल. आणि डीसाठी पण जमीनच लागेल. मात्र ही जी जहाज आहे त्या जहाजाला मात्र पाणी म्हणजे जलमार्गाने वाहतूक करणारे साधन आहे. त्यामुळे आपले पुन्हा उत्तर सीच येते. आपण सी पर्यायाला गोल करावे लागेल. आता आपण 8व्या प्रश्नाचा अभ्यास करूयात. या ठिकाणी सर्वच आकृत्यामध्ये एक समान धागा आहे ते पाहूयात. या ठिकाणी वर्तुळ, व्यास आणि त्रिज्या हे सर्वच आकृतीमध्ये दिलेले आहेत. वर्तुळ, व्यास आणि त्रिज्या अशा पद्धतीने सर्वच आकृतीमध्ये या ठिकाणी दिलेले आहे. परंतु त्यामध्ये व्यास आणि त्रिज्यामुळे जे 2 भाग होत आहेत त्यामध्ये मात्र 2 गोल दिलेले आहेत. ते मात्र एक छायांकित आहे आणि एक
अछायांकित आहे किंवा रंगवलेला नाही, तर त्याच्यावरून आपल्याला वेगळी आकृती ठरवावी लागते. एकाच दिशेला सर्वात अगोदर आकृती वळवून घ्या, म्हणजे ए सारख्या सर्व आकृत्या करून घेऊयात. चला, आपल्याला बी आकृती 2 वेळा फिरवावी लागेल. 90 अंश आणि 90 अंश असे 180 अंशामध्ये जर फिरवली तर ए सारखीच आकृती येते. सी क्रमांकाची आकृती फिरवून पाहूयात. अगोदर 90 अंश आणि नंतर 90 अंश असे जर वळवले तर सीचा छायांकित गोल हा वरच्या बाजूला येतो, ए आणि बीचा मात्र खालच्या बाजूला आहे. डीला पण आपण पाहूयात. याला डाव्या बाजूला जर 90 अंशामध्ये जर फिरवलं तर याचाही छायांकित गोल हा खालच्याच बाजूला येतो, म्हणजे ए, बी आणि डी हे तीनही आकृत्या सारख्या आहेत. सी आकृती मात्र वेगळी आहे, त्यामुळे आपल्याला सी आकृतीला छायांकित करावे लागेल. 9व्या प्रश्नाचा अभ्यास करूयात. या ठिकाणी आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत. ए आकृतीसारखे आपण सर्वच आकृत्या फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला या ठिकाणी या छायांकित केलेल्या गोलावरून आपल्याला योग्य ते उत्तर शोधता येते. ए सारखी जर बी फिरवायची असेल किंवा चौकोनामध्ये हे जे अर्धवर्तुळ दिलेले आहेत 2, ते डाव्या बाजूला आणि खालच्या बाजूला घ्यायचे आहेत, म्हणजे ही आकृती आपल्याला इथपर्यंत फिरवावी लागेल. त्यावेळेला हा छायांकित भाग ईच्या ठिकाणीच येईल. नंतर आपण सी आकृती पण त्याच पद्धतीने फिरवून घ्यायची आहे आणि ती आकृती फिरवून आता ही कल्पना करायची आहे की ही आकृती अशी जर फिरवली, हा छायांकित भाग पुढे जाईल, हा छायांकित भाग ईच्या ए बरोबरच्याच ठिकाणावर येईल आणि डीचा छायांकित भाग आपल्याला फिरवायचा आहे. हे अर्धगोल खालच्या डाव्या बाजूला आले पाहिजेत या ठिकाणी. अशा पद्धतीने आकृती फिरवावी लागेल. त्यावेळेला हा छायांकित भाग खाली येईल, म्हणजे ए, बी आणि सी या तिन्ही आकृत्या सारख्या होतील, मात्र डी आकृती ही वेगळी ठरेल, म्हणून आपल्याला डी उत्तराला छायांकित करावं लागेल. या ठिकाणी आता आपण 10वा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी बाहेर दिलेली आकृती आणि आत म्हणजे एकात एक दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर ठरवायचं आहे. डी बाहेरची आकृती आणि आतली आकृती समान आहे. सी बाहेरची आकृती आणि आतील आकृती ह्या सारख्याच आहेत. बीची पण तशीच आहे, एची मात्र तशी नाही, म्हणून ए हा पर्याय आपलं उत्तर आहे, म्हणून एला गिरवा किंवा ए पर्यायाचा गोल छायांकित करा. या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10च प्रश्न पाहिलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये मात्र आपल्याला यापेक्षा जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन